हॅलो स्टुडंट्स, आज जे आहे ते आपण पुढचा भाग सुरू करणार आहे लिव्हिंग प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधला. त्याच्यामध्ये बघा पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आज आपण एकच पॉईंट बघणार आहे आणि तो आहे फ्रॉम वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड. बघा आपल्याला इथे विचारलेलं आहे की आपल्याला लिपिड्स कुठून मिळत असतात आणि हा जो पूर्ण पॉईंट आहे हा लिपिडवर आहे. बघा, द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड अ लिपिड. आता लिपिड म्हणजे नेमकं काय आहे की जे सबस्टन्सेस फॉर्म्ड होतात कुठून, बाय, कसे होतात, बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. एक स्पेसिफिक केमिकल बॉन्ड असतो कोणामध्ये, फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. फॅटी ॲसिडला अल्कोहोल काय होतं, अटॅच्ड होतं कशानं, बाय अ स्पेसिफिक केमिकल बॉन्ड, आणि त्यावेळेला जो सबस्टन्स फॉर्म होतो त्याला आपण लिपिड असं म्हणतो. बघा काय सांगितलं मी आता की फॅटी ॲसिडला अल्कोहोल स्पेसिफिक केमिकल बॉन्डनं अटॅच होतो आणि जो सबस्टन्स फॉर्म होतो त्याला आपण लिपिड असं म्हणतो. म्हणजेच द सबस्टन्स फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड. बघा मग lipid of digestion of lipid consumed by us is nothing but their conversion into fatty acid and alcohol. बघा अगदी साधा सोपा असा हा पॉइंट आहे, कोणीही कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. आपण लिपिड विषयी पाहत आहे. लिपिड म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहिलं. आता जे लिपिड्स आपण आपल्या फूडमधून आपण कन्झ्युम करत असतो, घेत असतो, त्यांचं डायजेशन होत असतं, बरोबर आहे का. प्रत्येक आपण जे अन्न खात असतो त्यांचं डायजेशन होत असतं, म्हणजे त्याच्यात लिपिड असणार आहेत, म्हणजे त्याचं सुद्धा काय होणार आहे, डायजेशन, पचन होणार आहे. मग हे डायजेशन असतं लिपिडचं इज नथिंग बट देअर कन्वर्जर इनटू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. आता आपण काय म्हणत आहे की फॅटी ॲसिड, अल्कोहोल कनेक्ट होत आहे फॅटी ॲसिडला, अटॅच होत आहे आणि मग जो सबस्टन्स फॉर्म होत आहे त्याला आपण काय म्हणत आहे, लिपिड म्हणत आहे. म्हणजे लिपिड ज्या वेळेला, लिपिड आपल्या शरीरात आपण ज्यावेळी फूड कन्झ्युम करणार आहे, लिपिड्सचं डायजेशन सुरू होणार आहे त्यावेळेला ते काय होणार आहे, याचं कन्वर्जन, लिपिडचं कन्वर्जन होणार. कशामध्ये होणार, ऑब्वियसली फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये होणार. मग हे जे फॅटी ॲसिड्स आहेत, बघा पुढे काय सांगितले, फॅटी ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. त्यातले जे फॅटी ॲसिड असतात ते ॲब्झॉर्ब केले जातात आणि सगळीकडं डिस्ट्रीब्यूट केले जातात. कुठे, बॉडीमध्ये प्रत्येक भागामध्ये ते डिस्ट्रीब्यूट केले जातात. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हॅरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्स. असं नाही आहे की फॅटी ॲसिडपासून प्रत्येक सेलमध्ये सारखेच प्रोडक्ट तयार होणार आहेत, असं अजिबात नाही आहे. प्रत्येक सेलला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते, बरोबर आहे ना. मग बघा काय सांगितलेलं आहे, डिफरंट सेल, वेगवेगळ्या पेशी ज्या आहेत त्या प्रोड्यूस करणार आहेत व्हॅरियस सबस्टन्सेस, अनेक प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्सेस जे त्या सेलला गरजेचे आहेत, असे सबस्टन्सेस ते प्रोड्यूस करणार आहेत. बघा इथं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, द मोलिक्यूल कॉल्ड फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड म्हणलं की विच इज इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा फॉस्फोलिपिड जे असतं म्हणजे जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो तो लिपिड बायलेयर असतो, बरोबर आहे. मग हा लिपिड बायलेयर असतो, हा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे हे लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटपासून बनलेलं असतं. मग त्याच्यामध्ये लिपिडमध्ये वेगवेगळे लिपिड असतात. त्यातला आता आपल्याला इथे फक्त फॉस्फोलिपिड दिलेला आहे, मग आपण फॉस्फोलिपिडच बघायचा. मग बघा फॉस्फोलिपिड जो आहे हा इसेन्शियल आहे कुणासाठी, प्लाझ्मा मेम्ब्रेनसाठी, आणि हा फॉर्म्ड होतोय कुणापासून, फॅटी ॲसिडपासून. इथे बघा म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये फॅटी ॲसिडचं काम काय आहे, फॉस्फोलिपिड. बघा बिसाइड फॅटी ॲसिड आर यूज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स. बघा आता फॅटी ॲसिड अजून कोणत्या गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे, प्रोड्युसिंग हार्मोन्स. कोणते हार्मोन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, अल्डोस्टेरॉन आहे. बघा सेक्स हार्मोन आहेत प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, आणि त्याचबरोबर अल्डोस्टेरॉन जो आहे, हे सगळे हार्मोन्स आहेत, हे प्रोड्यूस करण्याचं काम फॅटी ॲसिड करत आहे. अँड द कव्हरिंग अराउंड द ॲक्झॉन ऑफ नर्व सेल. बघा काय सांगितलेलं आहे, मग जे कव्हरिंग असतं नर्व सेलवर ते काय ते तयार करण्याचं काम, ॲक्झॉन, 9वीत असताना आपण नर्वस सिस्टीम पाहिलेली होती आणि ह्या नर्वस सिस्टीममध्ये ॲक्झॉन, नर्व सेल हे सगळं आपण पाहिलेलं होतं. नर्व फायबर सुद्धा म्हटलं जातं बघा ॲक्झॉनला, बरोबर आहे का.
आणि नर्व इम्पल्सेस आहे हे बॉडीमध्ये पोहोचवण्याचं काम हे करत असतं. एक नर्व सेल दुसऱ्या नर्व सेलशी कनेक्ट करण्याचं काम हे करत असतं. बरोबर आहे का? आठवत असेल बघा तुम्हाला, आपण सेकंड टर्ममध्ये पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर वी गेट 9 किलो कॅलरीज पर ग्राम ऑफ लिपिड. आता बघा, लिपिड जे आहे ते पर पर ग्राम लिपिड किती एनर्जी आपल्याला देत आहे? 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला देत आहे. कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाही प्रोटीन आणि लिपिडमध्ये. लिपिड हे आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी देत आहे. एक्सेस ऑफ, पण पर ग्राम ऑफ लिपिड बघा, एक्सेस ऑफ लिपिड आर स्टोवर्ड इन द ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. आता जास्त प्रमाणात झालेलं आहे लिपिड, आपल्याला एनर्जी मिळालेली आहे आणि जास्त प्रमाणात लिपिड जास्त प्रमाण आहे लिपिडचं. पाहिजे तेवढी एनर्जी त्या सेलनं किंवा त्या बॉडीमधल्या सेलनं घेतलेली आहे. पण आता जे राहिलेलं आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये ठेवलं जाणार आहे? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये हे स्टोअर करून ठेवलं जाणार आहे. बघा, लिपिड म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे डायजेशन होत असतं त्यावेळेला फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होतं. त्यातलं फॅटी ॲसिड असतं हे ॲब्झॉर्ब करून प्रत्येक सेलला पोहोचवलं जातं. प्रत्येक सेलमध्ये फॅटी ॲसिडचं फंक्शन किंवा वेगवेगळे सबस्टन्सेस प्रोड्यूस करणार आहे. आता इथं एक्झाम्पल म्हणून आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिलेला आहे, ज्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळ्यात इसेन्शियल अँड अबंडंट फॉस्फोलिपिड आहे, सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारं. बघा, आणि हे फॉस्फोलिपिड तयार होत आहे कोणापासून? फॅटी ॲसिडपासून. त्याचबरोबर फॅटी ॲसिड काही हार्मोनही तयार करत आहे. त्याचबरोबर जे नर्व सेल भोवती जे कवरिंग असतं, ॲक्झॉन ऑफ नर्व सेल भोवती असतं, ते सुद्धा तयार करण्याचं काम करत आहे. MCQ रिकामे जागेला विचारलं जाऊ शकतं. बघा, हे जे आहे ते काय की पर ग्राम ऑफ लिपिड 9 किलो कॅलरीज एनर्जी प्रोड्यूस करत आहे. एक्सेस ऑफ लिपिड आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाते? कुठं स्टोअर केलं जात आहे? तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. बघा, छोटासा पॅरेग्राफ, छोटासा पॉईंट आहे, पण ह्याच्यावर प्रश्न विचारण्यासाठी भरपूर काही आहे. ह्याच्यात जर कुणाला काहीही शंका असेल तर मला विचारायचे आहे, मेसेज करून किंवा कॉल करून विचारलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आता आपण एवढं सगळं बघितलेलं आहे, हा जो वरचा प्रश्न आहे, फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड. चॅप्टर सुरू झाल्यापासून आपण थोडं लिपिडविषयी, प्रोटीनविषयी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आता आपण डिटेलमध्ये बघितला, पण लिपिड आत्ता आलेलं आहे. पण लिपिड जे आहे ते आपण थोडं करून पाहत आहे. तुम्हाला ते वाचून तुम्हाला काय समजत आहे, म्हणजे वेअर डू ऑब्टेन, लिपिड कुठून मिळत आहेत आपल्याला, हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, मला माझ्या नंबरवर मेसेज करून ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवायचं आहे. यात जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा. आणि यूट्यूब चॅनेल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे एखादा व्हिडिओ आपला स्कूलच्या ग्रुपवर जरी राहून गेला तरीसुद्धा तुम्हाला इकडे नोटिफिकेशन पडेल आणि पाहायला मिळेल.